तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून धुलिवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी चाललो एटात पोचलो आणि हे पोरं मला पाहिलं. पोरीनं पाहिल्यावर पोरं म्हणत तुला कलर लावतो. म्हटलं थांबा, गाडी एका साईडला लावतो. आणि तसे झाले भाऊ अंगावर पळत कलर घेऊन. मग काय लावला मला कलर आणि मास मागे बसवलं होता श्याम म्हणे आमच्या इकडे बा. म्हटलं काही विषय का भाऊ, तुला घेऊन टाकतो व्हिडिओ. एटातल्या पुट्टेने केली दुसऱ्याला कलर लावायची तयारी आणि तेवढ्यात आला प्रतीक दादा म्हणे मला हॉटेलवर जायचा, कलर नको लावू. पोरं काहीचे ऐकतात, पुरं घोसलणार रे भाऊ प्रतीक दादाला. आणि प्रतीक दादाच्या गाडीवर बसून राहिलं तर आदित्यला म्हणत घ्या रे भाऊ येले. मग घेतलं भाऊ आदित्यला तर पुरंच घोसलणार भाऊ, ताकदशीर. आदित्यला कलर लावला. विकीदा म्हणे आपल्याला कलर घ्यायला जायचा बाजारात. म्हटलं चाल. मग आम्ही आलो कलर घ्यायला दुकानावर. तर ठीक समजेणार भाऊ कोणचे कलर घ्या. म्हटलं घेणार भाऊ कोणचे कलर. मग घेतले कलर. आलो एटात कोण पाहिलं तर जे काढलं पोरांना घराच्या बाहेर आणि रंगून टाकलं पुराच. मग दिसला सुपेसले तर रंगोत बिन मारून बी घेत रे भाऊ. आणि मग सुपेसले कलर लावला पा कसा आदिवासी दिसणार भाऊ पुरा. चालला होता चुपचाप बाहेर. तर निखिलने म्हटलं थांब रे भाऊ. मग रंगवलं भाऊ. विकीदानात पुरा डोक्यातच कलर टाकला. दादू तो पुरा जसं काही घरात पोचा मारून आला तसंच फिरवला त्या तोंडावर हात आणि पुराच रंगून टाकला दादूनं. आणि मग भेटला परसादले तर पुराच घोसला. परसाद म्हणे बस झालं. अरे पोरं होणार नाही. मग पुरा डोकसं घोसून टाकलं. दीपक दादाला रंग लावून आम्ही चाललो आता मोऱ्याच्या मंत्रालयावर. मग पोचलो मोऱ्याच्या मंत्रालयावर. प्रतीक दादा म्हणे आपण एकतर फोटो काढून घेऊ सर्वेचा. मग काढून घेतला फोटो. आणि इकडे पाहून घ्या दीपक दादा कसा नाचून राहिलता. आजचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा.